या समितीमध्ये 5 सदस्य आणि 2 निमंत्रित सदस्य अशी 7 जणांची समिती असते. या समितीने आणि शिवसेनेची समिती अशी आम्ही 1-2 बैठकी पार पाडल्या. पहिल्या बैठकीमध्ये शिवसेना भाजपा युतीच्या संदर्भामध्ये किती नगरसेवक कोणाकोणाकडे आहे, कुठल्या पक्षाकडे किती नगरसेवक याच्याबद्दल बैठक झाली. आणि त्यानंतर दुसऱ्या बैठकीमध्ये भारतीय जनता पार्टीने म्हणून एक 83 नगरसेवकांची मागणी केलेली आहे की शिवसेना भाजपा युतीमध्ये भारतीय जनता पार्टी पक्ष हा मोठा आहे आणि नगरसेवकांची संख्या जास्ती आहे, म्हणून 83 नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीला मिळावं अशी आम्ही मागणी केलेली आहे. त्याचबरोबर मागच्या टर्मला म्हणजे 2015च्या टर्मला जो महापौर पदाचा जो मान होता हा भारतीय जनता पार्टीला मिळाला नाही आणि तो त्यावेळी शिवसेनेने पूर्ण 5 वर्ष घेतली, तर तोही टर्म पकडून म्हणजे ती मागच्या वर्षीची 2 वर्ष आणि या टायमाची 3 वर्ष अशी पकडून 5 वर्ष महापौर पद हेही भाजपाला मिळावं आणि 83 नगरसेवक मिळावे अशी मागणी आम्ही त्या समितीवर ठेवली आहे आणि ती मिळावी अशी आमची इच्छा आहे. त्यांचं म्हणणं काय आहे ते मला माहिती नाही, पण ज्याप्रमाणे आम्ही आकडे वाचून दाखवले त्यांना त्यांना मान्य झालेत आणि आमचे 47 आहेत की 57 आहेत की 67 आहेत हे त्यांना चांगलं आम्ही पटवून दिलेलं आहे. त्यामुळे आमच्या ज्या बैठकीमध्ये जी आम्ही मागणी केली 83 नगरसेवकाची जी आम्ही मागणी केली ही आमची रास्त आहे आणि महापौर पदाची मागणी रास्त आहे हे त्यांना आम्ही आता आमची ऑफर दिलेली आहे. त्यांनी ठरवावं काय करायचं ते. तसे आमच्याकडे 65 नगरसेवक आहेत ज्यांना आम्ही घेतलेलं आहे किंवा घ्यायचं आहे, घेतलेलं आहे किंवा आमचे जुने स्थानिक आहेत त्यांनाही आम्हाला काही शब्द झालं होतं. त्यामुळे आम्ही त्याच्या खालती म्हणजे 83च्या खालती शक्यतो आम्ही येणार नाही. आमचे कार्यकर्ते 10 वर्ष तिथे काम करतायत, तिथे प्रत्येकाने आपापला गड राखला आहे, त्यामुळे आम्ही काय 83च्या खालती येणार नाही. युतीमध्ये त्यांनी वर खाली करायला जर त्यांची इच्छा असेल आम्ही त्यासाठी तयार आहोत, पण इतकंही खाली झुकतं माप घेणार नाही. त्यामुळे सन्मानाने युती व्हावी हीच आमची इच्छा आहे.